आज श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं। जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे हा वातावरण होता। आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक 5-6 वर्षाची ती प्रत्येक एका वाटीमध्ये खडीसाखर आणली होती। प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडीसाखर त्याने आनंद व्यक्त करत होते। म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ही पालखीच्या संदर्भात आहे। जे 56 वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास 650 किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसते आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण ह्या पालखीमध्ये असतो। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे। आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे। शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे। या पालखीमध्ये साधारणतः 700 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज आणि उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। उच्चन हायस्कूल असो, उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। आपले 24/7 ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। त्यामुळं त्या वारकऱ्यांना कुठलीही अडचण होईल असं मला वाटत नाही। आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता विचार घेतला तर ती पण आज 2 दिवस पालखीचा मुक्काम आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची रीग लागणार आहे। त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर विद्युत व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थासुद्धा आपण या 2 दिवसाच्या कार्यकालात नियोजन केलेलं आहे। पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहेत। पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि मुक्कामीच्या ठिकाणी सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे। पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काय यंत्रणा कशी व्यवस्था करायची आपण दिवसपाळी रात्रीपाळी असा दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे। धन्यवाद। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सोलापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शेगावहून आलेल्या श्री सद्गुरू संत गजानन महाराजांच्या पालखीचे व श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखीचा भेटीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर श्री सद्गुरू गजानन महाराज यांचा आवडतं जे नैवेद्य आहे पिठलं भाकरी, त्याचं नैवेद्य अर्पण केल्यानंतर या ठिकाणी महाआरती होऊन जे वारकरी आलेले आहेत चालत त्यांना पिठलं भाकरी व आमटी भात जे आहे तो प्रसाद रूपाने दिलेला आहे। धन्यवाद। Like, subscribe, click on the bell.